धरते ध्यान में बेटे भरे धरते ध्यान बेटे भरे सुंदर ध्यान बेटे भरे ते ध्यान ते ध्यान ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे बेटे भरे करकटावरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर 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 हेची ज्यांनी खरं अतिशय उत्साह जबाबदारी आणि आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांचं स्टेजवर आगमन होत आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांचा करायचा आहे. दीप्तीताईंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दीप्तीताईंना विनंती करतो. शिवंतिनी दिदी त्यांना स्टेजच्या दोन्ही बाजूला छबू कृपा करायची आहे. या सोहळ्याचे सर्वच मान्यवर्गण या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहे. संतपीठ हे व्यासपीठ शोभायमान झालेलं आहे. भक्ती आणि प्रेमाचा अलोट सुगंध या ठिकाणी दरवळतोय. शब्दात वर्णन करायचं असेल तर माऊलींच्या शब्दात म्हणावं लागेल. वसंत तेथे वने वने तेथे सुमने वसंत तेथे वने वने तेथे सारंगाची गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आईचे. ज्यांच्या केवळ दर्शनाने समाधान प्राप्त होतं असे पुण्यात्मे महात्मे आज या व्यासपीठावरती विराजमान झालेले आहे. तेव्हा आपला यामध्ये ज्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला असे परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामतो आहे. त्यासोबतच या तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य श्रीमान माणिकरावजी कोकाटे साहेब, वैजापूरचे आमदार प्राध्यापक बोरणारे साहेब, त्यासोबतच सन्माननीय हरिभक्तीपरायण भगीरथजी महाराज काळे त्यांनी स्टेजवर यावं. असे मान्यवर इथं उपस्थित आहे. राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले खूप मान्यवर उपस्थित आहे. सर्वांची प्रथमतः माफी मागतो. सर्वांना स्टेजवर जागा मिळू शकत नाही. अशी आपली मराठी माती आणि महाराष्ट्र त्याच भूमीमध्ये विश्वसंत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या रूपानं अध्यात्माचं विश्वाकार लेणं कोरलं आणि त्याच परंपरेतील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यभूमीमध्ये अर्थात सप्ताहस्थळ श्री क्षेत्र पंचाळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या पुण्यभूमीत संपन्न होतो आहे. आणि त्याचाच संत पूजनाकडे लगेचच विनम्र विनंती प्रार्थना आहे. सिन्नर तालुक्याचे आमदार मान्य पाय ही चंदन परिसा नाही हिन कोणे अंग पाटी पोटी नाही अंधकार सर्वांगे साखर ओघेची गोड. संत सज्जनांची उपस्थिती आणि खास उपस्थिती योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज की जय. सद्गुरू नारायणगिरी महाराज की जय. बरोबरच छबुअण्णा थोरात यांना देखील विनम्र विनंती आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक पंचाळे आपण देखील या संत पूजनामध्ये सहभागी होत आहात.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. पांडुरंगाला नमन आणि दुसरं चरण या संतांचं त्यांच्या श्रीचरणावरती आपण नतमस्तक. त्यासोबतच माननीय आमदार यांना देखील विनंती आहे. वैजापूरचे माननीय आमदार प्राध्यापक बोरणारे सर यांच्या शुभ हस्ते आज काशीनाथ महाराज आणि छबू अण्णा यांना विनम्र विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते देखील संतपूजनाचा सोहळा शुभ हस्ते संतपूजनाचा सोहळा. या तिघांना विनंती आहे की त्यांनी प्रथमतः संतांचं पूजन करून घ्यायचं आहे. आणि लगेचच पुढील गौरवाकडे देखील वळतो आहोत. विनम्र विनंती आहे. परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरदार टाळ्यांचा गजर आपण करतो आहोत. या पुण्यभूमीमध्ये 177वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे आणि विद्यमान आमदार आहेत माननीय श्रीमान माणिकरावजी कोकाटे साहेब. योगायोग नाही, दिव्य योग आहे. ईश्वरीय कार्य आहे आणि कार्याचा भाग बनण्याचं भाग्य लाभतं. खरं तर संत देतात तो सत्कार त्यापेक्षा प्रसाद असतो. हा संत प्रसाद तुम्ही तुमच्या साहेब बरोबरच श्रीमान राजेंद्र भागवतराव घुमरे पाथरे यांची देखील उपस्थिती आहे. त्यांना देखील संतप्रसाद त्यांच्या हस्ते राजेंद्र राजेंद्र भागवतराव घुमरे यांच्या शुभ हस्ते बरोबरच महाराजांची देखील उपस्थिती आहे. सीमांतिनी ताई यांचा सत्कार संपन्न होतो आहे. उपस्थिती विनम्र विनंती आणि विनंतीला सर्वच मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचा यथोचित गौरव व्हावा या अपेक्षेने हा अल्पसा माननीय उदयजी सांगळे साहेब यांची विनंती आहे. आपण श्री विजय भीमराव काटे वावी यांच्या शुभ हस्ते आपला गौरव स्वीकारता आहात. मधु अण्णांना विनंती आहे की तुमचा सत्कार झाल्याशिवाय पुढचा कार्यक्रम होणार नाही. कृपया आपण लवकर पुढे या. मधु अण्णांना विनंती आहे. विजू शेट करतायत त्यांनी राम दामोदर चव्हाणके नाशिक यांचाही सत्कार इथं विनायक बापू घुमरे यांच्या हस्ते होत आहे. कृपया त्यांनी पुढे यावं अशी विनंती करतो. विनायक बापू घुमरे, अशोक शेठ, महेश महाराज बगुरे सगळ्या
त्यांचा सत्कार आमच्या राजेंद्र डुंबरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांच्या स्वतःच्या कलेतून महाराजांचं एक फोटोचं स्केच बनवलं. तर ऋषिकेशला विनंती करतो आणि लक्ष्मण अण्णांना विनंती करतो की त्यांनी स्वतः येऊ. पांडुरंग महाराज गिरी यांचे चिरंजीव इंजिनियर साहेब हेही सत्कार करत आहे. तरी घ्या पुढे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा आज परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला यांच्या विशेष उपस्थितीत, त्यासोबतच यांच्या शुभ हस्ते आणि समग्र मान्यवर्ग यांच्या उपस्थितीत आपणा सर्वांच्या साक्षीने आज ध्वजारोहणाचा हा भव्य सोहळा. अध्यक्ष आहे संभाजी जाधव सर यांना विनंती करतो. शहाचे सरपंच व या सप्ताहासाठी शहा येथून खूप मोठी धावपळ असणार आहे. संभाजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत. तब्बल 200 वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेल्या श्री गोदावरी धाम सरलाबेट येथील महंत गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि सध्याचे मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणीसुद्धा कोटी कोटी भावपुष्प अर्पण. महाराष्ट्राला नामभूत असलेला, नवे हिंदुस्थानला नामभूत असलेला हा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सिन्नर तालुका शहा पंचळे पंचक्रोशीला मिळाला. याचं साजरा करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं. याचं दायित्व आणि जबाबदारी सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी आपल्या पंचक्रोशीवर सोपवली. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आज खरा वेगळा दिवस आहे. धन्य आजचा दिन झाले संतांचे दर्शन. आजची महती काय वर्णावी. जो संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला धर्म आहे, जो वारकऱ्यांना अभिप्रेत असलेला धर्म आहे, जो हिंदू धर्माला अभिप्रेत असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या धर्मध्वजाचं पूजन आज संत रामगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण इथे संपन्न झालेले आहेत. आणि ह्या सर्वच गोष्टी एकदम आपल्यासाठी अविस्मरणीय आहे. न भूतो न भविष्यती अशा आहेत. आत्तापर्यंत जे सप्ते झालेले आहेत ते न भूतो न भविष्यती झालेले आहेत. परंतु महाराज आम्ही तुम्हाला आणखीन एक गोळी देतो की हा सप्ताहसुद्धा असाच न भूतो न भविष्यती असा होईल अशी आम्ही गोळी देतो. या स्टेजवर सर्वच राजकीय मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या सिन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब असतील, दीप्तीताई वाजे असतील, हे सर्वच आमच्या राजकीय क्षेत्रातील सर्वच लोकांचे प्रतिनिधींचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आणि असंच सहकार्य इथून पुढे त्यांचं लाभत जाईल. हा सप्ताह म्हणजे आपल्याला इथं येणाऱ्या प्रत्येक वारकरी असेल, प्रत्येक बेटावरील भक्त असेल, सर्व संत असतील, यांची सेवा करण्याची एक पर्वणी आहे. आणि ही पर्वणी आपल्याला सोडायची नाही. यासाठी आपल्याला प्रत्येकाला श्रम घ्यायचे. आणि मी जाता जाता सर्वांना एक आव्हान करतो की नुसतंच पैसेच नाही तर आपल्याला सगळ्याच गोष्टीतून इथं श्रमदान असेल, अन्नदान असेल, सगळ्याच गोष्टीतून आपल्याला इथं आपलं योगदान द्यायचं आहे. आणि मी सर्व बेटावरील संत महंत रामगिरीजी महाराज, आमचे मधू महाराज आणि बेटावरील संत यांचं इथं सप्ताह कमिटीच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि हा सप्ताह महाराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने खूपच चांगला होईल अशी मी तुम्हाला एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं थोडक्यात मनोगत संपवतो. धन्यवाद. यानंतर दीप्तीताई वाजे इथं उपस्थित आहे. त्यांना नाशिक इथे जायचं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की महाराजांच्या हस्ते तुमचं स्वागत करण्यात येणार आहे. खरं आजच्या कार्यक्रमात खूप मोठं योगदान राजाभाऊंचं आहे. ते इथं उपस्थित नाही आहे. त्यांच्या वतीनं तुम्ही इथं उपस्थित आहे. महाराजांच्या वतीनं तुम्हाला पुष्पगुच्छ व शाल देऊन तुमचं
खरं म्हणजे ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि तुम्हाला इथून जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्याचबरोबर या सप्ताह कमिटीचे जे अध्यक्ष आहे आमचे मार्गदर्शक शिवाजी महाराज तळेकर, आणि तिथूनच आपण 12 वर्षापासून या सप्ताहाची मागणी करतो, तर त्यांनाही विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवाजी महाराज तळेकर. गंगा विशुद्धमनितपात स्पर्शं सर्वविष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले सितंदं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगीराजं तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपं. श्री क्षेत्र पंचाळे, तालुका शिन्नर. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 177वा अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजाचं अनावर झालं, परमश्रद्धेय परमपूजनीय वंदनीय आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज गोदाम सराला भेट महाराजांनाही वंदन. त्याचप्रमाणे व्यासपीठावरतील सर्व महंत संत महाराज मंडळी सर्वांना वंदन. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार कोकाटे साहेब असेल, माननीय आमदार बोरनारे साहेब आहेत, आधी आपण सर्वजण सर्वांचा नाम उल्लेख करणं अशक्य आहे, पुढे अनेक जण आहेत. खरं तर गेल्या 12 वर्षापासून या क्षणाची सिन्नर तालुका आणि पंचक्रोशी वाट पाहत होता की हा धर्मध्वज सिन्नर तालुक्यामध्ये फडकावा. आणि ती 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि महाराजांच्या हस्ते आज ध्वजाचं अनावरण झाले, ध्वजारोहण झालेलं आहे. एक तप झाल्यानंतर ईश्वराची कृपा होते, साधूची कृपा होते. मलाही वाटतं सिन्नरकरांचं एक तप आता पूर्ण झालेलं आहे 2012 ते 2024, आणि त्या माध्यमातून हा आनंदाचा क्षण आज पाहायला मिळतो आहे. यासाठी नुसतं पंचाळेच नाही, शहा पंचाळे संपूर्ण पंचक्रोशी सिन्नर तालुका, नुसता सिन्नर नाही त्याला कोपरगाव तालुका आहेत आणि अन्य निफाड वगैरे सगळे तालुके आहेत. हे सगळे तालुके आज या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि साथ करताय. म्हणून मी जादा बोलणार नाही, पण एकच बोलू शकतो की महाराजांनी तालुक्यावरती विश्वास ठेवला. खरं तर परंपरेमध्ये ते गाव परंपरेचं असावं, त्या गावाने सप्ताह बघितलेले पाहिजे, त्या गावाने सप्ते केलेले पाहिजे, त्यांना अनुभव पाहिजे. पण कुठलाही आपण सप्ताह केलेले नाही, पाहिलेले असेल, पण तरीही महाराजांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. आणि मी निश्चित सांगू शकतो महाराजांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सिन्नरकर तडा जाऊ देणार नाही, एवढंच मी शब्द देतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी बाकी बोलत नाही, पण 2012मध्ये सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा 165वा अखंड हरिनाम सप्ताह झाला. आणि महाराजांना सांगितलं, महाराज दुसऱ्या दिवशी आमचा हिशोब झाला. सप्ताहाचा हिशोब भौरीला दुसऱ्या दिवशी दिला गेला, तसा सिन्नर तालुक्याचाही सप्त्याचा हिशोब हा दुसऱ्याच दिला जाईल याची सुद्धा मी ग्वाही देतो. कारण आम्हाला गॅरंटी आहे, आम्ही सगळा हिशोब आतापासूनच जमा आणि खर्च त्याची टॅली करत चाललेलो आहोत. आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचा पूर्ण हिशोब असेल. आणि महाराजांनी जसं ध्वजारोहण आज केलं, महाराजांची इच्छा असेल तर सप्त्याच्या काल्याच्या दिवशी जरी आरोहण केलं तरी आमची तयारी आहे. त्या दिवशी आम्ही आम्ही बेटाच्या परंपरेमधला एक विशेष म्हणजे विशेषत्वाने सांगतोय. कारण जे विशेष काय करायचं आहे, कारण हा सप्ताहासाठी अनेक गरिबांनी निधी दिलेला आहे. खरं तर काही गोष्टी बाबा वाखाणण्यासारख्या आहे. या पंचाळ्या गावातील एक महिला, मला नाव हिराबाई यशवंत थोरात, ती माऊली जेव्हा इथं ऑफिसमध्ये येते,
जी 200 रुपये मोलमजुरी करणारी माय जेव्हा 11-21 हजाराची पावती फाडते, मला वाटतं यापेक्षा दुसरं विशेष काय असावं. आणि या लोकांनी दिलेला कष्टाचा घामाचा एक एक पैसा आम्ही कमिटी योग्य ठिकाणीच खर्च करू, योग्य वेळीच खर्च करू आणि योग्य उरलेला निधी दुसऱ्याच दिवशी हिशोब करून सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज बेटाकडे महाराजांच्या चरणी समर्पित करून असं मी शब्द देतो. कारण मी म्हणणार नाही महाराज पुस्तकं जमा झाले नाही, हिशोब मिळाला नाही, हे बहाणे आम्ही काही सांगणार नाही. आहे ते आम्ही क्लिअर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला, तो विश्वास आम्ही सार्थ करू. संपूर्ण सिन्नर तालुका आम्ही पाठीमागे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बाजू, आत्तापर्यंत सर्व नियोजन झालेले, कारण या परंपरेमध्ये प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट फक्त उचलायचा आहे आणि इकडे ठेवायचा आहे. गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा काही प्रयोग नाही, कुठलाही प्रयोग मनाने केला जात नाही आणि मनाने केल्या जाणार पण नाही. आतापर्यंत तुमच्यासाठी सांगतोय, जे काही दिसतंय हे फक्त महाराजांच्याच आज्ञेतून आणि महाराजांच्याच आशीर्वादातून, त्यांना विचारल्याशिवाय कुठलीही कमिटी स्थापन झाली नाही, त्यांना विचारल्याशिवाय आत्तापर्यंत कुठलंही पावती पुस्तक छापले गेलं नाही आणि कुठले काही केलेलं नाही. एक माहितीचं म्हणून अजून एक बोलायचं की आता या ठिकाणी ज्या आता इतके मी तर सांगणार नाही, आपल्याला महाराजांचं ऐकायचं आहे. अजून आमदार साहेब आहेत, अर्थात जी सप्त्यासाठी तो प्रोजेक्ट आहे, जे कमिटी आहेत त्या सप्ताह कमिटीने संपूर्ण कमिट्या 57 कमिट्या नेमलेल्या आहे. आतापर्यंत कुठल्याही सप्ताहामध्ये 57 कमिट्याची नेमणूक झालेली नाही. या सप्ताहामध्ये 57 कमिट्या, फक्त कमिट्यांना विनंती आहे की आता तुमचं काम काय आहे ते आम्ही तुम्हाला उद्या सकाळी सूचना करू आणि त्यासाठी परत आपल्या ग्राउंडवर यायचं आहे, ज्याचं काम करायचं आहे. काल ज्या कमिट्या नेमवल्या त्या कमिटीला जे काम सांगितलं, खरं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना पार्किंगचं काम सांगितलं त्यांनी सकाळी पार्किंगचं काम केलं, ज्यांना समजा ट्रॅक्टर व्यवस्थापन सांगितलं, वाडेकरी स्वयंसेवक सांगितलं, अर्थात ज्यांना जे जे काम सांगितलं ते काम त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार केलेलं आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि फक्त जीवनामध्ये एकच, सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह म्हणजे एक साधना आहे, हे काय साधना आहे. आणि या साधनेमध्ये प्रत्येकाने आनंद घ्यावं, सक्रिय व्हावं, सहभागी व्हावं, आपली उपस्थिती दाखवावी, तन मन आणि धन सगळ्या बाबतीने आपण सहकार्य करावं. आणि विशेषत्वाने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब कोकाटे साहेब यांच्याशी आमची मुलाखत झाली. साहेबांनी एक शब्द दिला, जिथं कमी तिथं आम्ही, आणि या भिस्तीवर आम्ही अतिशय मोकळेपणाने आणि तुमच्याशी बोलतोय. त्याचप्रमाणे खासदार साहेबांनीही शब्द दिलेला आहे. पण आज ते नाही, पण आमदार साहेब उपस्थित आहेत, श्रीमतीताई, जेव्हा आपण भेटत जात होतो तेव्हा त्या प्रत्येक वेळेला आपल्याला सप्ताह मागणीसाठी आहेत. म्हणून आपणही सर्वजण आहात आणि साहेब सुद्धा आपल्यासोबत असल्या कारणाने मला असं वाटतं भूतोन भविष्यती हा शब्द वापरणार नाही, कारण हा सप्ताह कोणी भूतोन भविष्यती म्हणू शकत नाही. आपल्यापेक्षा पुढे येणारे अजून करणारे भरपूर आहेत. फक्त चांगल्या प्रकारे साहेबांनी शब्द दिला, नाशिकला गेल्यानंतर महाराज चिंता करू नका, चांगल्या पद्धतीने सप्ताह आपण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह चांगला करण्याचा मी प्रयत्न करू. बस इतकंच बोलतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो, महाराजांचे निवंदन करतो, माझे शब्द थांबवतो. यानंतर मागच्या वर्षीच्या सप्ताहाचे अध्यक्ष, खरं म्हणजे सगळं नियोजन ज्यांनी केलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आमचा जरी परिचय नसला तरी त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही चालतो, त्यांची प्रेरणा घेऊन चालतो. आम्ही कुठेही मान्यवरांकडं आमंत्रण द्यायला गेलो तर बोरनारे सरांचं निश्चितच नाव निघतं. अगदी राजकीय, सामाजिक, धार्मिक कोणाकडेही गेलो तरी त्यांचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. काल तर अतिशय मोठ्या व्यक्तीने असा उल्लेख केला की हा बोरनारे सरांचा सप्ताह आहे का? म्हटलं बोरनारे सरांचा मागच्या वर्षी होता, आता कोकाटे साहेबांचा आहे. तर ती व्यक्ती म्हणे कोकाटे साहेबांचा सप्ताह आहे का? म्हणलं हो. तर बोरनारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. परंतु त्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम आहे 2 मिनिटाचा. हा सप्ताह मिळण्यामागं 2 आदृश क्षेत्र पंचाळे या ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 177 वर्षाची जी परंपरा आहे
त्या परंपरेचा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना प्रामुख्याने या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि खऱ्या अर्थाने गोदाधाम सर्रा बेटाचे महंत मठाधिपती आणि आपल्या सर्वांचे आशीर्वादास्थान असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली 10 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत जो सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्या सप्त्याचं ध्वजारोहण ज्यांच्या शुभ हस्ते झालं असे हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने हजर असलेले हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज, सर्ला बेटाचे ट्रस्टी हरिभक्तपरायण मधुकर महाराज, हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज, या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आणि ज्यांनी 12 वर्षापूर्वी भौरी या ठिकाणी सप्ताह संपन्न केला असे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, या सप्ताह कमिटीचे दोन्ही उपाध्यक्ष सन्माननीय संभाजी जाधवजी आणि बाकीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, वैजापूरहून आलेले आमचे विद्यमान सभापती बाबासाहेब पाटील जगताप, दुसरे विद्यमान सभापती रामहरी बापू जाधव आणि माझ्यापूर्वी या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवाजी महाराजांनी ज्या 57 कमिटीचा या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख केला, त्या सर्व 57 कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व कमिटी या ठिकाणी परिसरामधून आणि तिन्ही जिल्ह्यामधून प्रामुख्याने नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नगर असेल, या तिन्ही जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेले सर्व वारकरी भक्तमंडळ, सर्व कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराज मंडळी, सर्व पत्रकार मित्र आणि विशेष म्हणजे या ठिकाणी समोर इतक्या मोठ्या संख्येने जमलेला सर्व जनसमुदाय, आपलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वागत करणार आहे. 176 सप्ताह श्री क्षेत्र वैजापूर या ठिकाणी संपन्न झाला आणि विशेष म्हणजे 30 वर्षापासून ज्या भक्ताने त्या ठिकाणी गोदाधामाची सेवा केली, मग त्यामध्ये विशेष करून मी उल्लेख करील का ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज असताना मी त्यांचा एक जवळचा भक्त म्हणून त्या ठिकाणी काम केलं, तर माझ्यासारख्यावरती हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराजांनी विश्वास ठेवला आणि 30 वर्षापासून जो त्या ठिकाणी गोदाधामाची सेवा करतो त्याला त्या ठिकाणी सप्ताह कमिटीचा अध्यक्ष मागील वर्षी त्या ठिकाणी बनवलं आणि मग तो सप्ताह संपन्न झाला. कसा झाला, काय झाला, हे सर्व भक्त मंडळाला त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु या ठिकाणी मी प्रामुख्याने फक्त आपल्या सर्वांना विनंती करणार आहे का सप्त्यामध्ये आपण सर्व राजकीय जोडे गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढून सप्त्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. त्या ठिकाणी मागील वर्षी सप्त्याचा अध्यक्ष झालो. वैजापूर तालुक्यामध्ये सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी पहिली बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं का कुणीतरी कागदावरती लागतं म्हणून मी जरी अध्यक्ष जरी झालो, परंतु प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण हा सप्ताह आपण चांगला त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून सप्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पब्लिक अशी त्या ठिकाणी सप्त्याची नोंद त्या ठिकाणी झाली आणि या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्फत त्यांच्या शुभ हस्ते हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराजकडे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी बहाल केलं. मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करणारे शिवाजी महाराज का वैजापूर शहराची, वैजापूर तालुक्याची सप्त्यामध्ये त्या ठिकाणी गिनीज बुकात नोंद झाली, त्यावरती ध्वज लावण्याचं काम निश्चित मला 100% गॅरंटी आहे का आपली सर्व कमिटी आणि कोकाटे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्यावरती ध्वज लावण्याचं काम त्या ठिकाणी निश्चित करतील अशी मला त्या ठिकाणी गॅरंटी आहे. या ठिकाणी मी सांगेल का सप्त्याची जागा अत्यंत सुंदर आहे. महाराजांनी गाडीमध्ये उल्लेख केला का सप्त्याची जागा त्या ठिकाणी सुंदर आहे, पाऊस आहे, पाणी आहे, वादळ आहे, वारा आहे, परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे.
या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं की एक पॅटर्न तयार झाला सप्त्याचा, आणि अक्षरशः मागील वर्षी सप्त्यामध्ये मी कोकाटे साहेबाला मुद्दाम सांगणार आहे का मागील वर्षी सप्त्याला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आले, सप्त्याला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आले, सप्त्याला मंत्री महोदय विखे साहेब त्या ठिकाणी आले, सप्त्याला गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी आले, सप्त्याला आदरणीय नामदार भुमरे साहेब त्या ठिकाणी आले, सप्त्याला आदरणीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब त्या ठिकाणी आले. असे जवळजवळ या महाराष्ट्र राज्याचे 12 कॅबिनेट मंत्री सप्त्याला त्या ठिकाणी हजेरी लावून गेले. आणि मुख्यमंत्री स्वतः आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा पब्लिक पाहिली तेव्हा मला एवढं सांगितलं, मला म्हणले रमेश, एवढ्या मोठ्या सप्त्याला एवढी पब्लिक आणि महाराजांचं एवढं मोठं वरद हस्तय, एवढा मोठा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून या ठिकाणी मी फक्त नियोजन कमिटीला एक विनंती करणार आहे का मागील वर्षी सप्त्यामध्ये आमटीचं टार्गेट झालं एका दिवसाला 1,12,000 लिटर, 1,12,000 लिटरचं एका दिवसाचं टार्गेट फक्त आमटीचं त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून त्याला किती बाजरीच्या भाकरी लागल्या असेल, किती पोळ्या लागल्या असेल, महिला मंडळाला मी विनंती करणार आहे काही सगळं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून थोडे गावं त्या ठिकाणी आपण वाढवून घेतले पाहिजे, कारण शेवटी सध्या पावसाचं वातावरण आमच्या तरी जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आहे. आणि म्हणून पब्लिक भक्त मंडळ खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहतो. किती ट्रॉल्या भाकरी लागतं याचा तपास लागत नाही. आणि म्हणून जेव्हा त्या गिनीज बुकवाले त्या ठिकाणी आले तर कोकाटे साहेब त्यांनी अक्षरशः तोंडात बोट घातलं. मला म्हणले इतक्या ट्रॅक्टर भाकरी आणि इतक्या आमटी, 12,000 लिटरचे 3 टँकर कंटिन्यू त्या ठिकाणी चालू होते. एवढं मोठं आमटी त्या ठिकाणी लागली. आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करणारे मधुकर महाराज आत्ता मला कानात बोलले का तुम्ही त्या ठिकाणी वाढणाऱ्या माणसाची यादी शेवटच्या दिवसाला 12,000 त्या ठिकाणी स्वयंसेवक फक्त वाढायला लागणार आहे. 8 मिनिटामध्ये पंगत झाली पाहिजे शेवटी 17 तारखेची. आणि मग 12,000 त्या ठिकाणी स्वयंसेवक, मग त्यामध्ये महिला असतील, त्यामध्ये पुरुष असतील, आमची यंग टीम असेल, असे 12,000 स्वयंसेवकांनी जर त्या ठिकाणी हिरारीने भाग घेतला तर खऱ्या अर्थाने सांगेल का आशीर्वाद कायमस्वरूपी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. कोकाटे साहेब, मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगतो का इतका मोठा आशीर्वाद महाराजांच्या गादीचा आहे का मी 2000ला सप्ताह वैजापूरला त्या ठिकाणी संपन्न होत असताना मी त्या ठिकाणी शिवसेनेचा शहर प्रमुख होतो. माझ्यावरती जबाबदारी दिली, इतका हिरारीने भाग घेतला. आणि मी कोकाटे साहेब सांगेल का कदाचित त्या आशीर्वादामुळं मी आमदार तालुक्याचा होऊ शकलो. आणि म्हणून आशीर्वाद त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपल्याला जे आपण काम करतोय ते पुण्याचं काम आहे. प्रति पंढरी या ठिकाणी स्थापन होणार आहे. आणि म्हणून पंढरीची जशी वारी आपण त्या ठिकाणी करतो तशी ही वारी आपल्याला या ठिकाणी 8 दिवस कंटिन्यू त्या ठिकाणी करायचे. या परिसरातले सरपंच असेल, ग्रामपंचायतचे मेंबर असतील, सोसायटी असेल, चेअरमन असेल, या सर्वांनी हिरारीने त्या ठिकाणी भाग घ्यावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व कमिटीमध्ये जर 2-3 कमिट्या जर महत्त्वाच्या जर आपण जर पाहिल्या तर एक प्रासाद तयार करणारी कमिटी, ज्याला आम्ही किचन कमिटी, स्वयंपाक कमिटी म्हणतो, त्यांची एक प्रमुख जबाबदारी आहे. पुढे वाढणारी कमिटी सर्वात महत्त्वाची कमिटी आहे. आणि पाणी पुरवठा करणारी कमिटी ही सर्वात महत्त्वाची कमिटी. बाकी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी चालू राहतं. परंतु त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करी की हे सर्व त्या ठिकाणी आपण पाहू. आणि निश्चित कोकाटे साहेब असतील, आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज असतील, त्यांची सर्व टीम हे काम त्या ठिकाणी करील. निश्चित जेव्हा जेव्हा आमच्यासारख्या एका भक्ताची गरज पडेल तेव्हा 8 दिवस आम्ही कधी तुमच्या सेवेमध्ये शिवाजी महाराज हजर आहे. तुम्ही म्हटले तरी हजर आहे, नाही म्हटले तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही हजर आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. त्यामुळे अनेक महंत, संत, राजकीय व्यक्ती, शैक्षणिक धार्मिक व्यक्ती इथं उपस्थित आहे. आपण त्यामुळं आपले भाषणं लांबवू शकत नाही. जादा वेळ झाल्यामुळं आपण फक्त आता कोकाटे साहेब आणि महाराज यांचंच भाषण घेणार आहे. विठ्ठल अण्णा शेलार इथं येवल्याचे इथं उपस्थित आहे, त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे सरांना सांगू इच्छितो की सर, आमचा हा भाग बेटाच्या दृष्टीने नवीन होता.
आमच्या महिलांना तुम्ही आव्हान केलं की भाकरी कमी नाही पडल्या पाहिजे. एक वेळ आम्ही दुष्काळी असू, आमच्याकडं पैसा नसेल, परंतु आम्ही येणाऱ्या पाहुण्यांना, येणाऱ्या भाविकांना उपाशी जाऊ देणार नाही. आमच्या कमीत कमी दररोज 2 ते 3 ट्रॉल्या भाकरी उरतील. कडूभाऊ काळे परवा आले होते नियोजन बघायला, किचन कमिटीचं अध्यक्ष आहे ते, तर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की काही करा पण भाकरी कमी नाही पडता पाहिजे. म्हणलं आमच्या महिला भाकरी कमी पडू देणार नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या महिलांना बेट माहिती नव्हतं, तर आमच्या एका एकादशीला पंचाळ येथील 400 महिला बेटावर गेल्या. त्यांनी बेट पाहिलं, महाराजांचे आशीर्वाद घेतले, महाराजांचं मार्गदर्शन ऐकलं. त्याच्यानंतर आमचं इथलं पाहिल्यानंतर शाह येथील 350 महिला बेटावर आल्या. त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला, बेट पाहिलं, आणि आता आम्ही बेटमय झालेलो आहे. बेटच आमचं आहे असं आमच्या महिलांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही भाकरींच्या बाबतीत येणाऱ्या भाविकांना जेव घालण्याच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही महाराजांच्या समक्ष गंगागीर बाबांच्या आशीर्वादाने तुम्हाला देतो. यानंतर आपल्या सिन्नर तालुक्याचे विकास पुरुष, ज्यांचं खरं म्हणजे या सप्ताह कमिटीचा अध्यक्ष त्यांनी व्हावा अशी मी त्यांना विनंती केली होती, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांचे खूप मोठे सहकार्य आहे, आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्त्याच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता, ते हरिभक्त परायण आपल्या समोर विराजमान झालेले आदरणीय रामगिरी महाराज, ज्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले, प्रकट विचार मांडले आणि या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं आहे. ते वैजापूरचे आमदार, माझे मित्र, माझे सहकारी श्रीयुत रमेश बोरनारे सर, आमच्या संपूर्ण सप्त्याचं नियोजन ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय हरिभक्त परायण तळेकर महाराज, सप्ताह समितीचे अध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय श्रीयुत जाधव सर, संभाजी जाधव सर, सरला बेटावरून आलेले सर्व प्रमुख ट्रस्टी, या वेगवेगळ्या समित्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, या पंचकृषीतूनच नव्हे तर तिन्ही जिल्ह्यातून, तालुक्यातून आलेले सर्व आमचे भक्तगण आणि आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे माऊली, या सर्वांचं या तालुक्याचा आमदार म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम रामगिरी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो की आमची विनंती आपण मान्य केली. गेले अनेक वर्ष पंचाळेकर ग्रामस्थ या सरला बेटावरती सातत्याने जात होते आणि महाराजांना विनंती करत होते की महाराज एक सप्ताह फक्त तुम्ही पंचाळ्याला द्या. महाराजांची इच्छा होती, पण ती क्षमता पंचाळेकर ग्रामस्थ घेतील की नाही, त्यांना जमेल की नाही, हा थोडासा संशय त्यांच्या मनामध्ये होता. मी त्यांना जाऊन विनंती केली आणि सांगितलं की महाराज आमचे माणसं दुष्काळी जरूर असतील, परंतु संघटन शक्ती आणि झोकून देण्याची जी वृत्ती आहे ती या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाची वाखाणण्याजोगी आहे. आपण चिंता करू नका, आपण फक्त हो म्हणा, पुढची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊया. आणि मला नंतर सर्व हरिभक्त परायण आणि या संपूर्ण टीमने या ठिकाणी विनंती केली की बोरनारे सर मागच्या वेळेस तिथे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष होते, तुम्ही सुद्धा अध्यक्ष झालं पाहिजे. मी म्हटलं तुम्ही मला अध्यक्ष वगैरे करू नका, तुमच्या क्षेत्रातले, तुमच्या परिवारातले जे सेवेकरी आहेत त्या सेवेकऱ्यांना तुम्ही हा मान सन्मान द्या.
तुम्हाला कुठे कमी पडणार नाही. जिथं कमी पडेल तिथं मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि महाराज काळजी करण्याचं कारणच नाही. जिथं मी उभा आहे तिथं सर्वस्व आहे, काळजी करण्याचं कारण नाही. परमेश्वराने मला भरभरून आशीर्वाद दिलेत, काही कमी केलं नाही. ही जनता माय माऊली रात्रंदिवस माझ्यासाठी खस्ता खात आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला, शेतकरी कुटुंबातल्या माणसाला वर्षानुवर्ष या लोकांनी साथ दिली आहे. कधी मनामध्ये किंतु परंतु बाळगला नाही. आणि सातत्याने माझ्याबरोबर असताना एका क्षणासाठी, एका दिवसासाठी जर या ठिकाणी माझं योगदान त्यामध्ये लाभत असेल तर ते माझं या ठिकाणी मी पुण्य समजतो, कर्म समजतो. त्यामुळे होणाऱ्या सर्व सप्त्यामध्ये सर्व नियोजन बोलणारे सर अत्यंत उत्कृष्ट होईल. आपण चिंता करू नका. हिंदू धर्माबरोबर राजधर्मसुद्धा या ठिकाणी आपल्याला असला पाहिजे. राजछत्र आपल्याला या ठिकाणी लाभलं पाहिजे. आपण बोरणारे सर आणि मी दोघंही सरकारमध्ये असताना या कमिटीमध्ये काही कमी पडलं तर ती आमची जबाबदारी आहे. कालच नामदार उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारांना विनंती केली. खरं म्हणजे सप्ताह कमिटी त्यांना भेटायला जाणार होती, पण माझी काल भेट झाली. मी त्यांना सांगितलं की सप्त्याला तुम्हाला एक दिवस यायचं आहे. त्यांनी सांगितलं मानकरा कोणताही दिवस सांगा, कोणत्याही वेळी मी तासभर कुठूनही वेळ काढून येणार म्हणजे येणारच. आणि एक पंगत पण मी देणार. स्वतः अजितदादा एकादशीच्या दिवशीची पंगत हे राज्याचे उपमुख्यमंत्री देणार आहे. आणि शेवटच्या काल्याचं जेवण हे बोरणार सर मी आपल्याला विनंती करतो की माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांना आपण विनंती करावी, एक जेवण मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. आणि ही जनता काय तुमच्याकडनं अपेक्षा करते? या जनतेची सेवा करणं हा शासनाचा धर्म आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जर जनता एकत्र येणार असेल आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नामघोषाचा जय जयकार होणार असेल, तो पुढाकार जर रामगिरी महाराज या ठिकाणी घेत असतील तर सरकारने सुद्धा यामध्ये आपला सहभाग नोंदवलाच पाहिजे, अशा प्रकारची माझी धारणा आहे. मी महाराजांना हेही सांगू इच्छितो, मी यावेळेस वारीमध्ये गेलो होतो, परंतु माझी अशी फरगत झाली, मी ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीमध्ये अटकलो आणि 10 तास बाहेर पडू शकलो नाही. पाणी नाही, चहा नाही, काय नाही. तिथले लोक सगळे पाहिले मी. अरे काय वय नाही, काय नाही. लहान पोरं, वयस्कर माणसं अतिशय जोरात पळत होती, जोरात डोक्यावर बोजा घेऊन या ठिकाणी पुढे धावत होती. ती श्रद्धा आणि तो धर्म पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्याला आपण करतो तरी काय. 4 रस्ते, विजेचे 4 खांब आणि पिण्यासाठी पाणी यासाठी राज्य सरकारमध्ये वारंवार आपण लोकांकडे सांगतो का बाबा आमच्या पाठीमागे उभे राहा. आणि हे लोकांना काही नकोय. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारचं जेवण अन्न पाणी निवारा मिळेल की नाही याची तमा न बाळगता एकही माणूस उपाशी राहत नाही. केवढी मोठी किमया आहे. या वारीमध्ये, या वारकऱ्यांमध्ये केवढी मोठी किमया आहे, विचार करू शकत नाही आपण. एवढी मोठी किमया, एवढे मोठे लोक शिस्तीनं जातात. मिळेल त्या ठिकाणी कोण शेतात झोपतंय, कोणी डिवायडरमध्ये झोपतंय, कोण रस्त्यावर झोपतंय. काही कोणी चावत नाही, कोणी त्याला कुठल्याही प्रकारचं आजार येत नाही, काही नाही. इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी होतं आहे. मी ठरवून घेतलं की सिन्नर तालुक्यामध्ये एक विठ्ठल सृष्टी मी निर्माण करणार आहे आणि मोठी विठ्ठलाची 110 फुटाची मूर्ती या ठिकाणी उभी करणार आहे. आणि त्या ठिकाणी वारकरी परिवारासाठी, वारकरी संप्रदायासाठी एअर कंडिशन खोल्या, मोठी राहण्याची सोय, त्यांची झोपायची व्यवस्था, हे सगळं मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालून करणार आहे. तो माझा एक छंद असेल. मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी केल्याशिवाय राहतच नाही महाराज. जे व्हायचं ते होईल. आणि परमेश्वर सुद्धा मला साथ देतो. परमेश्वर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो की जे मनात आलं ते मी केल्याशिवाय राहत नाही लोकांसाठी. कारण या जनतेने मला खूप सहकार्य केलं आहे. आपण माझ्यावरती हा सप्त्याची जबाबदारी टाकली, माझ्यावरती विश्वास टाकला. मी आपला मनापासून आभारी आहे. मी आपल्या विश्वासाला सार्थ राहील, कुठेही कमी पडणार नाही. आणि आमचे लोक तर माझ्या 2 पावलं पुढे आहेत, ते माझ्यापेक्षा पुढे राहतील ही मी आपल्याला ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपण आलात, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला आहे. आपण आलात. आम्हाला आता 7 दिवस 8 दिवस तुमचा 10 दिवस तुमचा सत्संग लाभणार आहे, तुमचा आमच्या सर्वचा मार्गदर्शन लाभणार आहे. परंतु आज आपण आलात, मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला
पुढील सर्व कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. जिथं जिथं सरला बेटामध्ये कमी पडेल बोरनारे सरांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून मी तुमच्या बाळबरोबर उभा आहे हे या ठिकाणी अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वारकरी संप्रदाय. महाराज खूप धन्यवाद साहेब, खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस सप्ताह जाहीर झाला किंवा सप्ताह मागणीसाठी गेलो त्यावेळेस अनेक लोक आम्हाला प्रश्न विचारायचे की कोकाट साहेबांचं काय, तर आम्ही सांगायचो कोकाट साहेब आमच्या पुढं आहे आणि आम्ही त्यांच्या मागं आहे. जे गेल्या 25 वर्षापासून आम्ही जसं त्यांच्या मागं आहे तसं सप्त्याला तेही आमच्या पुढं आहे आणि आम्ही त्यांच्या मागं आहे. कोकाट साहेब, राजाभाऊ वाजे आणि इतर सर्व असताना काही कमी पडणार नाही असं आम्ही सर्वांना सांगत होतो, पण कोणाचा विश्वासच बसत नव्हता. आता जर कोणी उपस्थित नसेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा. एकादशीची पंगत साहेबांनी घेतलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. खरं म्हणजे कोकाट साहेबांकडे ज्यावेळेस सप्ताह जाहीर व्हायच्या अगोदर गेलो, साहेबांना सांगितलं की सप्ताह मिळण्याची शक्यता आहे, कमिट्या कराव्या लागतात. साहेबांनी एका वाक्यात आम्हाला सांगितलं होतं, कमिट्या करताना कुठलंही राजकारण आणायचं नाही, कुठल्याही राजकीय व्यक्ती ही किंवा हा तिकडचा आहे हा इकडचा आहे असं करायचं नाही. कमिट्या करताना सर्वांचा सहभाग पाहिजे. इथं राजकारणाचे जोडे, मग जसं बोरनारे सरांनी सांगितलं, राजकारणाचे जोडे सप्ताह जागेच्या बाहेर काढून सगळे आले पाहिजे. ही साहेबांचेच आम्हाला मार्गदर्शन होतं. म्हणून साहेबांचे आम्हाला खरं म्हणजे पंचाळा म्हणजे साहेब आणि साहेब म्हणजे पंचाळा हे समीकरण गेल्या 90 सालापासून आहे, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून साहेब असल्यावर काही कमी पडणार नाही असो उल्लेख करायचा नव्हता, पण करावा असं वाटलं म्हणून करतो. आजची जो पूर्ण प्रसादाचा खर्च आहे हा आपल्या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलेला आहे. त्यांनीही बी कटाक्षाने सांगितलं होतं की माझा कुठेही उल्लेख करू नका आणि साहेबांनी सांगितलेलं माझं काही असलं तर माझं कुठेही नाव छापू नका, माझाही उल्लेख करू नका, परंतु केला पाहिजे. सर्व ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आहे आणि महाप्रसादाची व्यवस्था आहे. त्याच्या अगोदर एक विनंती करतो की सप्ताह नियोजन कमिटीचे जेवढे सदस्य आहे 51 सदस्य, त्यांच्या वतीने 51 सदस्यांच्या वतीने महाराजांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि दुसरं असं की इथं सुभाष महाराज गेटे, विश्राम महाराज ढमाले, निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचा मागच्या आठवड्यातला एक किस्सा सांगतो की महाराज लोकांचं या सप्त्यावर एवढं प्रेम आहे की निवृत्ती महाराजांना आम्ही चुकून सांगितलं नव्हतं की आमंत्रण त्यांना दिलं नव्हतं, परंतु आमच्या एका सदस्यांनी त्यांना मागच्या हप्त्यात आमंत्रण दिलं, सप्त्याला काल्याला यावं लागेल. तर निवृत्ती महाराजांनी लगेच सांगितलं मी वैयक्तिक देणगी तर देणारच आहे, परंतु आजच्या कार्यक्रमात मला जे पाकिट येईल आणि जे नारळ येईल ते पाकिट न उघडता मी कमिटीला गुप्त असं दान देणार आहे. तर त्यांनी ते दिलं. त्यांनी चांगली प्रथा पाडली. मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर मारुती महाराज ढमाले, खास करून बेटावरचे एक आदरणीय भाऊसाहेब चोरमल नाना हे आमच्यावर खूप प्रेम करतात. जिथं कमी तिथं नाना, ते इथं उपस्थित आहेत. आमचे दुसरे मार्गदर्शक किशोर महाराज खरात, श्याम महाराज गाडे, रोहिदास महाराज, महेश महाराज बगुरे गुरुजी, वाल्मिक महाराज, बाळा महाराज सगळे इथं उपस्थित आहे. नागेश महाराज, त्यांचेही आभार मानतो. कमिटीला विनंती करतो की आपला सत्कार झाल्यानंतर महाराज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि महाराजांच्या मार्गदर्शनानंतर अरुणभाऊ आभार मानणार आहे. आभारानंतर लगेच इथेच आपल्याला महाप्रसादाचं सेवन करायचं आहे. त्याच्यामुळे सर्व कमिटीने ताबडतोब स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर महाराजांचं प्रवचन सुरू झाल्यानंतर सगळ्या स्वयंसेवकांनी आपापल्या ट्रॅक्टरवर वाढण्यासाठी सज्ज राहायचं आहे. महाराजांचं प्रवचन संपल्यानंतर काही सेकंदात ते मला सगळ्यांना महाप्रसाद मिळाला पाहिजे. पुनश्च एकदा सगळ्या कमिटीला विनंती करतो ताबडतोब त्यांनी भास्कर महाराज अंजनापूर हेही इथं उपस्थित आहे. त्यांचेही आभार मानतो. चला कमिटीचे सर्व सदस्य, गुरुळे महाराज काकडवाडी, झुरळे महाराज तेही इथं उपस्थित आहे. त्यांचेही स्वागत करतो. करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री संत सद्गुरू योगीराज गंगा होत आहोत आणि जी समग्र कमिटी नियुक्त आहे श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 177 अखंड हरिनाम सप्ताह कमिटी
हा सर्वांना आहेत. तत्पूर्वी आपण आपल्या जागेवरच बसून राहायचं आहे. हा सत्कार हा संत प्रसाद संपन्न होतो आहे त्या कमिटीचा, अर्थात संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 177वा अखंड हरिनाम सप्ताह कमिटी, त्या कमिटीचा एकत्रित स्वरूपात गौरव महाराजांच्या शुभ हस्ते होतो आहे. एक मिनिट, सर्वांनी माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. कोणीही उठू नका. महाराजांचं मार्गदर्शन झाल्यानंतर उठायचं आहे, त्यानंतर पंक्ती होणार आहे. कोणीही उठू नका. जागेवर खाली बसा. सर्वांनी जागेवर खाली बसा. आणि आजही आमच्या ताब्यात आहे इथं. त्यांनाही विनंती करतो की महाराजांचं प्रवचन संपल्यानंतर त्यांनी श्रीफळ घेण्यासाठी वर यावं. रेवळनाथ बेलोटे यांना अतिशय मोठा, त्यांच्या जीवनात आश्चर्यचकित करणारा असा महाप्रसाद अज्ञानतिम्रान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंदविग्रहम्. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 177वा अखंड हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाचं ध्वजारोहण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्याकरता उपस्थित मान्यवर, माननीय आमदार वैजापूरचे आमदार रमेशजी बोरनारे सर, ज्यांनी गेल्या वर्षी 176वा सप्ताह सुंदर अशा प्रकारे त्यांच्या कुशल नेतृत्वातून, मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून पार पडला. त्याचप्रमाणे माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यावर्षी सप्ताहाचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या कुशल नेतृत्वातून आणि त्यांच्या योगदानातून हा सप्ताह पार पडत आहे. त्याचप्रमाणे माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी सौभाग्यवती दीप्तीताई वाजे त्याही भेट देऊन गेलेल्या आहेत. त्यांना घाई होती. श्रीमंतीताई कोकाटे माननीय आमदार साहेबांच्या कन्या त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शहा पंचाळे पंचक्रोशीतील सर्व कमिटी, भक्तगण वर्ग, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व शासकीय सामाजिक धार्मिक कार्यातील क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित महाराज मंडळी, बरेच महाराज मंडळी आहेत. जे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष हरिभक्तपंत शिवाजी महाराज तळेकर, परमश्रद्धे काशिकानंदगिरी महाराज, सुदाम महाराज काळे, भगीरथ महाराज काळे, सुभाष महाराज गेठे, किशोर महाराज खरात, रविदास महाराज जगदाळे, आमचे महेश्वर भुगुरे महाराज, माऊली महाराज ढमाले, त्याचप्रमाणे विश्राम महाराज ढमाले, निवृत्ती महाराज चव्हाण, बरेच काही साधुसंत, सर्वच साधुसंत, सर्वांचं नामनिर्देश करणं शक्य नाही. ज्ञात अज्ञात सर्व साधुसंत आणि शहा पंचाळे परिसरातील, पंचक्रोशीतील, नवे सिन्नर तालुक्यातील, नाशिक जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भव्य अशा प्रकारचा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आता दिवस फार थोडे आहेत, जरा इथून पुढं जास्त धावपळ करावी लागेल. कारण ज्या ज्या गावच्या पंक्त्या त्या गावांपर्यंत पोचायचं आहेत आणि इथले सर्व नियोजन आपल्याला सर्व कमिटीला करायचं आहेत. प्रत्येकाने आता आपले घरचे कामं आवरून लवकरात लवकर या ठिकाणी सर्वांनी येऊन पूर्ण वेळ देऊन हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज
त्यांनी 177व्या वर्षापूर्वी या सप्ताहाची परंपरा सुरू केली. गंगागिरी महाराजांची तशी 200 वर्षाची परंपरा आहेत. गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज ही 4 महात्मे आणि गंगागिरी महाराज 5वे, असे 5 महात्मे या परंपरेमध्ये आजपर्यंत होऊन गेलेले आहेत. आणि या सर्व महात्म्यांनी ही परंपरा चालवली आणि दिव्य अशी परंपरा सांभाळली. 177 वर्षापासून जशीच्या तशी परंपरा आजपर्यंत चालू आहे. हे या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. कारण एवढ्या वर्षामध्ये उतारचढ प्रसंगात येतात. मनुष्य जीवनात कितीतरी उतारचढ येऊन जातात. मग 250 वर्ष होऊन गेलेले आहेत. मग 250 वर्षाची असणारी ही सप्ताहाची परंपरा आणि एवढ्या वर्षापासून ही अखंडपणे चालू आहेत. या परंपरेवर असणारं समाजाचं प्रेम, सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलेलं मार्गदर्शन, गंगागिरी महाराजांचा असणारा त्याग. कारण योगीराज गंगागिरी महाराज ज्यावेळेला पंढरीला वारीला जायचे, पंढरीला निघायच्या आधी आपली झोपडी पेटून मग वारीला निघायचे. की पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना पांडुरंगाच्या स्मरणामध्ये झोपडीचं स्मरण देखील होऊ नये आणि म्हणून झोपडी पेटून गंगागिरी महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. हा त्याग गंगागिरी महाराजांचा होता. गंगागिरी महाराज एक योगी होते. बेट हे एकांत स्थान आहेत. गोदावरीच्या कुशीमध्ये गोदावरीचे तिथं 2 पात्र झालेत आणि पुढं एक पात्र झालं. मध्ये जवळजवळ 66 एकराचं हे बेट हे क्षेत्र आहे. 4ही बाजूला पाणी असतं. त्या काळामध्ये गोदावरी गंगा 12 महिने व्हायची आणि मग आतमध्ये कोणी येण्याचा प्रश्नच नव्हता. एकांत म्हणून गंगागिरी महाराजांनी आणि हे स्थान निवडलं. तुकोबाराज सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतवासी गंगा स्नान. एकांतामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी योग साधना केली. काही काळ योग साधना केल्यानंतर जेव्हा त्यांनी लोकांतात आलेत त्यावेळेला त्यांनी जो परमार्थ केला. केवळ एकांतात राहिले नाहीत ते. अनेक योगी एकांतात राहतात. स्वतःचं आत्मकल्याण तर करणारे अनेक संत असतात, परंतु केवळ स्वतःचं आत्मकल्याण करीत असताना आणि जगाचंही कल्याण करावं हा दृष्टिकोन सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ठेवला. गंगागिरी महाराज बाहेर पडले. मी आपल्या माहितीकरता सांगेल की आपलेच जवळचे ज्याची जन्मभूमी आहेत माधवनाथ महाराज, पांगरी, त्यांचा आणि गंगागिरी महाराजांचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. लासूर स्टेशनला जे देवीचं मंदिर आहे, देवी दाक्षायणी देवीचं मंदिर, या दाक्षायणी मातेच्या मंदिरामध्ये दोघांची भेट झाली आणि तिथं देवीचे यात्रा चालू होती आणि यात्रेमध्ये काही तमाशे आलेले होते. त्या काळामध्ये आणि खूप लोक असे तमाशाकडे वळलेले होते, व्यसनाधीन झालेले होते. आणि गंगागिरी महाराज आणि माधवनाथ महाराज दोघांची भेट झाली आणि दोघांनी एक खंत व्यक्त केली की या समाजाला आपल्याला सन्मार्ग लावण्याकरता पुढे यावं लागेल. गंगागिरी महाराजांनी माधवनाथ महाराजांना सांगितलं, कारण माधवनाथ महाराज देखील एकांतात राहायचे. एकांत सोडून आपल्याला लोकांतात यावं लागेल. माधवनाथ महाराज एक उत्कृष्ट मृदंग वादक होते बरं का. आणि गंगागिरी महाराजांचा पहाडी आवाज होता. त्या काळात माईक नव्हते, साऊंड सिस्टीम नव्हती. लाखो लोकांपर्यंत आवाज पोहोचत होता. अशा प्रकारचा आवाज गंगागिरी महाराजांचा होता. आणि दोघांनी देवी दाक्षायणी मातेच्या मंदिरामध्ये भजन सुरू केलं. गंगागिरी महाराज उत्कृष्ट गायक होते आणि माधवनाथ महाराज उत्कृष्ट मृदंग वादक होते. आणि ज्या वेळेला गंगागिरी महाराजांचं आणि माधवनाथ महाराजांचं भजन सुरू झालं आणि तो पहाडी आवाज
जिकडे तमाशे चालू होते तर तमाशाचे आवाज बंद पडले, तमाशा सोडून लोक भजनात येऊन बसले. हे वर्णन माधवनाथ महाराजांच्या जीवनचरित्रात आलेलं आहे. इसवी सन 1895 मध्ये गंगागिरी महाराजांनी एक सप्ताह केला होता पंढरपूरला, आणि तो कार्तिक महिन्यात, कार्तिक वारीच्या वेळेला केला होता. कार्तिक वारी होती त्यावेळेला जो सप्ताह गंगागिरी महाराजांनी केला, त्या काळामध्ये 700 पोते साखरेचे लाडू बनवले होते. त्याची नोंदही आपल्याकडे आहेत, त्याच्या हिशोबाची सुद्धा वही आपल्याकडे आहेत. त्यामध्ये स्वतः गंगागिरी महाराजांनी 500 रुपये त्यावेळेला वर्गणी दिलेली होती बरं का. आता त्यावेळेचे 500 रुपये ते इसवी सन 1895, आता 2024 चालू आहेत, म्हणजे जवळजवळ 119 वर्ष झाले. 119 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी त्यावेळेला 500 रुपये वर्गणी दिलेली आहे. त्या देणगीचा सुद्धा उल्लेख आहे, एक लेखी वही आहे आपल्याकडे. आणि हा सगळा हिशोब बेलापूरचे एक व्यापारी होते त्यांच्याकडे होता. त्यावेळेला साखर कारखाने महाराष्ट्रात नव्हते. 119 वर्षापूर्वी कोणते साखर कारखाने होते? मुंबईवरून रेल्वेने ती साखर कुर्डेवाडीपर्यंत आणली, आणि कुर्डेवाडी ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुद्धा त्यावेळेला नव्हता. कुर्डेवाडी ते पंढरपूर एवढी साखर बैलगाडीने वाहिली. आजचा आधुनिक काळ आहे, आज अनेक प्रकारचे यंत्रसामुग्री आहेत, आज आपण काही करू शकतो. तो आधुनिक काळ नव्हता. 119 वर्षापूर्वीचा सप्ताह मी सांगतोय. आणि अशा प्रकारे जो सप्ताह गंगागिरी महाराजांनी केला, त्यावेळेचं पोतं म्हणजे ते 1.25 क्विंटलचं होतं. 700 पोते म्हणजे 1.25 क्विंटलचं एक पोतं होतं. ते जवळजवळ 850 क्विंटलपर्यंत ते गेलं. असा एक सप्ताह गंगागिरी महाराजांनी पंढरपूरला गेला. संपूर्ण पंढरपूरला भोजन घातलं. काही जे ब्राह्मण बळवे मंडळी होती, जे भोजनाकरता आले नाही, त्यांना त्यांच्या घरी सुद्धा सामुग्री पोच केली. आणि आणखी महत्त्वाची घटना यामध्ये सांगेल की त्याच सप्ताहामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना अनुग्रहित केलेलं आहे. गुरुवर्य परमश्रद्धेय मामासाहेब दांडेकरांनी जोग महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये देखील हा उल्लेख मामासाहेबांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे गंगागिरी महाराजांचा सप्ताह चालू होता, आणि कार्तिक वारी होती, यात्रा होती. त्या ठिकाणी काही कुस्तीचे फळ आलेले होते. जोग महाराज पैलवान होते, तसे गंगागिरी महाराज सुद्धा पैलवानच होते. गंगागिरी महाराजांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडलेले आहेत. जोग महाराजांची मिरवणूक निघाली, आणि एक कोणतरी सिद्ध महात्मा या ठिकाणी आहे असं जोग महाराजांना सांगितलं. गंगागिरी महाराजच्या दर्शनाकरता आलेत. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचा एक पैलवान मी पाडला. असं म्हटल्याच्या नंतर गंगागिरी महाराजांनी सांगितलं, मी तुला पैलवान मानित नाही. खरा पैलवान तो आहे जो काळरूपी पैलवानाला चित करतो, तो खरा पैलवान आहे. त्याला जो चित करतो तो पैलवान आहे. हे शब्द ऐकल्यानंतर जोग महाराजांनी त्याच क्षणी कुस्ती सोडून दिली, आणि जोग महाराज परमार्थाला लागले. गंगागिरी महाराजांच्या एका शब्दाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. हे वर्णन गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी केलेलं आहे. असाच प्रसंग गंगागिरी महाराजांच्या जीवनात घडलेला आहे. लक्ष्मणगिरी महाराजांचा उपदेश त्यांना घडलेला आहे मातोलठाणे या ठिकाणी. पुंताम्यावरून ते कुस्ती करून आलेले होते. तरी असो, जोग महाराजांना अनुग्रहित गंगागिरी महाराजांनी त्या सप्ताहामध्ये केले. 1895चा विषय मी सांगतो. इसवी सन 1895, 119 वर्षापूर्वी तुकाराम बाबा खेडलेकर बालक होते. पुंटामेला गंगागिरी महाराजांचं कीर्तन होतं. कारण आपला सप्ताह जो असतो
या सप्ताचं अधिकृत नारळ हे पुणतांब्याच्या आता आषाढवद्य एकादशीला दिलं जातं. ही परंपरा गंगागिरी महाराज सुरू केलेली आहे. आणि म्हणून गंगागिरी महाराज त्या ठिकाणी कीर्तन करण्याकरता आलेले होते आणि यात्रा असल्यामुळं तिथं सुद्धा तमाशा होता. आणि त्या तमाशामध्ये काम करीत होते तुकाराम बाबा. महाराजांचं गंगागिरी महाराजांचं दर्शन घेतलं. ते बालक होते. गंगागिरी महाराजांचं वय त्यावेळेला 80च्या पुढं होतं. आणि महाराजांनी सांगितलं, अरे तुकाराम, तुला आज माझ्या कीर्तनात चाल म्हणायची. तर म्हणले, चाल वेल मी नाही म्हणत, म्हणे मी तमाशा करणारा माणूस आहे म्हणले. नाही म्हणे तर सांगितलं. म्हणजे माझ्या अभंगही पाठ नाही. म्हणजे लिहून घे पाठ नाही तर. महाराजांनी अभंग लिहून दिला. चाल म्हणायला सांगितली. कीर्तनात चाल झाल्याच्यानंतर गंगागिरी महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी किती मधुर स्वर तुला दिलेला आहे, मधुर आवाज दिलेला आहे. या मधुर स्वराचा, मधुर आवाजाचा उपयोग जर तो भगवंताच्या भक्ती करता केला तर त्यात तुझे जीवाचं कल्याण होईल, जन्मोजन्मीचं कल्याण होईल. तमाशातून काय मिळणार आहेत? त्याने सांगितलं, माझ्यावर माझा परिवार अवलंबून आहेत. जरी असेल तर मनुष्य शरीर हे जीवन मुक्तीकरता प्राप्त झालेलं आहे. मग त्याकरता आणि भजन हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. गंगागिरी महाराजांच्या शब्दाचा प्रभाव पडला आणि तेव्हापासून त्यांनी तमाशा सोडून दिला आणि नंतर आळंदीला गेले. नंतर त्यांनी अध्ययन केलं. जोग महाराजांकडं तो पुढचा भाग आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी घडवून आणलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची घटना मी सांगेल. त्र्यंबकेश्वरला नृतनाथ महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी गंगागिरी महाराजांनी अनुष्ठान केलं होतं. आणि त्या गंगागिरी महाराजांनी समाधीचं संशोधन केलेलं आहे. आता काही आपले पाटील व जोपुळकर वगैरे म्हणतात, परंतु पाटील व जोपुळकरही त्या ठिकाणी होते. तर गंगागिरी महाराज असतील, पाटील व जोपुळकर असतील, परत भानुदास महाराज बेलापूरकर, ही जी मंडळी होती ही त्यावेळी एकत्रित असायचे. गंगागिरी महाराज यांच्यामध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ होते. आणि निवृत्तीनाथांचा जो पालखी सोहळा आहे हा सुद्धा या मंडळींनी केलेला आहे, सुरू केलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा गंगागिरी महाराज आहेत. निवृत्तीनाथांचा आणि पालखी सोहळ्याला सुद्धा प्रारंभ करण्याकरता भानुदास महाराज बेलापूरकर असतील, गंगागिरी महाराज असतील, पाटील व जोपुळकर असतील, आणखी काही महाराज मंडळी त्या ठिकाणी होते. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या समोर समाधी मंदिरासमोर जो लाकडी मंडप होता, असाच मंडप बेटामध्ये सुद्धा होता. जणू एकाच कारागिराने तो बांधलेला असावा इतकं तंतोतंतपणा त्या मंडपामध्ये होता. कारण गंगागिरी महाराजांच्या काळातच तोही मंडप झालेला होता, बेटातीलही मंडप झालेला होता. आणि पुणतांब्याला चांगदेव महाराजांच्या समाधीसमोर सुद्धा असाच मंडप आहे. हे तीनही मंडप गंगागिरी महाराजांनी करून घेतलेले होते. तर अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कार्य गंगागिरी महाराजांनी केलं. आणि त्या काळामध्ये बेट हे वैजापूर तालुक्यामध्ये होतं. आणि तो काळ म्हणजे मुघल शासनाचा काळ होता. आणि मुघल शासनाच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 100 वर्ष आधी, कारण देशाला स्वातंत्र्य मिळून किती 75 वर्ष झालेले आहेत, आपला सप्ताह 177 वर्षापासून चालू आहेत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 102 वर्ष आधी या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे 100 वर्ष पारतंत्र्यात असताना हा सप्ताह पार पडलेला आहे. आणि ते मुघल शासनाच्या काळात. मुघल शासनाच्या काळामध्ये या सप्ताहाला प्रारंभ झाला. आणि अशा अवस्थेमध्ये गंगागिरी महाराजांनी ही परंपरा सुरू ठेवली. एवढंच नाही तर शिर्डीच्या साईबाबांचा खरा परिचय करून दिला शिर्डीकरांना तो गंगागिरी महाराजांनी. साईचरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये, साईचरित्र 5वां अध्याय तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये उल्लेख आहे. कारण साईबाबा एक बालक होते. साईबाबा जेव्हा 18-20 वर्षाचे होते त्यावेळेला गंगागिरी महाराजांचं वय 59 वर्षाचं होतं. साईबाबाचा आणि गंगागिरी महाराजांचा जवळजवळ 40 वर्षाचा वयाचा फरक आहे. साईबाबांना गंगागिरी महाराज 40 वर्षांनी वडील होते.
आणि साईबाबा ज्यावेळेला कच्च्या गळ्याने पाणी वाहताना गंगागिरी महाराजला दिसले, साईबाबांना पाहिल्याबरोबर महाराज चकित झाले आणि शिर्डीकरांना सहज उद्गारले, अरे ही मूर्ती इथं कशी आली? शिर्डीचं फार मोठं भाग्य आहे, हा महात्मा या शिर्डीमध्ये आलेला आहेत, निश्चित या शिर्डीचं भाग्य उजळवणारा हा महात्मा आहे. हे शब्द गंगागिरी महाराजांचे त्यावेळेला होते. साईबाबा एक बालक होते, नवीनच शिर्डीत आलेले होते, शिर्डीकरांना माहितीही नव्हतं कोण आहेत म्हणून. तर अशा प्रकारचं महत्त्वाचं आणखी कार्य सप्ताह परंपरेमध्ये अन्नदानाला जो विशेष जोर गंगागिरी महाराजांनी दिला, त्याचंही कारण हे होतं की त्या काळात दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आणि उपवासमार लोकांची व्हायची, आणि म्हणून अशा काळामध्ये सर्वांना मिष्टान्न मिळावं, गोरगरिबांना मिष्टान्न मिळावं, या उद्देशाने गंगागिरी महाराजांनी विशेष अन्नदानावर भर दिलेला होता. आणि म्हणून सर्वसमावेशकता या सप्ताहामध्ये आज प्रत्येकाच्या घराघरातून ज्या भाकरी येतात, भाकरी बनवणारी जी माता आहेत, लाखो मातांचे हात त्या भाकरींना लागलेले असतात. याला मधुकरी वृत्ती म्हणतात. मधुकरी शब्दाचा अर्थ आहेत जशी मधमाशी आहेत, फुलाफुलातून लांबून लांबून एक एक बुंद गोळा करून आणि ते मध साचवते, म्हणून ते मध पवित्र आहेत. तसं घराघरातून भाकरी येऊन एकत्रित येऊन प्रसाद म्हणून जो वाटला जातो, याला मधुकरी वृत्ती म्हणतात. अशा प्रकारे मधमाशीप्रमाणे एक एक बुंदचा गोळा केला जातो, घराघरातून भाकरी गोळा करून ते या ठिकाणी पवित्र अशा प्रकारे असणार हे अन्न, याचा प्रसाद वितरण होतं. आणि अशा प्रकारे 177 वर्षापासून हा समाज संघटित ठेवून या समाजाला मार्गदर्शन करण्याचं कार्य या परंपरेतून आजपर्यंत घडलं. बऱ्याच ठिकाणी अनेक परंपरा सुरू झाल्या, काही संपल्या, काही मोठे मोठे मठ निर्माण झाले, आज त्या मठात झाडायला कोणी माणसं नाही अशी परिस्थिती आहेत. परंतु ही बेटाची दिव्य आणि भव्य परंपरा जी आहेत, या परंपरेचा पाया जो आहे हा गंगागिरी महाराज एवढा मजबूत केलेला आहे की पाया जर मजबूत असेल, वर किती मजले चढवले तरी भीती नसते. तर अशा प्रकारे सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ही परंपरा सुरू केली. गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरुदेव नारायणगिरी महाराज, या 4 महापुरुषांनी परंपरा चालवली. या परंपरेमध्ये गंगागिरी महाराजांच्या नंतर जास्तीत जास्त दीर्घकाळ गुरुदेव नारायणगिरी महाराजांनी ही परंपरा चालवली आहे. गुरुदेव नारायणगिरी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 53 वर्ष महाराज या गादीचे मठाधिपती म्हणून आणि महाराजांनी ही परंपरा चालवली आहे. 53 सप्ताह गुरुदेव नारायणगिरी महाराजांच्या हस्ते आणि झालेले आहेत. तर अशा प्रकारे असणारी आपली ही परंपरा, या परंपरेचा असणारा हा सप्ताह आणि या सप्ताहाचं आज असणारे ध्वजारोहण. 15 वर्षापासून ही जबाबदारी आमच्याकडं आलेली आहे, 2009 पासून, आता 2024 आहेत. आणि आम्ही या स्थानावर स्थानापन्न झाल्यापासून हा 16वा सप्ताह आहे. तर एक या 16 सप्ताहांचा हा अनुभव आमचा आहे की प्रत्येक वर्षी हळूहळू आणि हा सप्ताह वृद्धिंगत होत चाललेला आहेत. प्रत्येक वर्षी उच्चांक वाढत चाललेला आहेत. प्रत्येकाला वाटतं आता असा सप्ताह होणारच नाही, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही, कारण दिवसेंदिवस आधुनिकता वाढलेली आहेत आणि प्रचार प्रसारही वाढलेला आहेत. आणि समाधानाची जागा म्हणजेच अध्यात्म आहेत आणि हे लोकांना कळायला लागलेलं आहेत. आजही आपला ध्वजारोहणाचा उच्चांकच आपण झालेला आहे, कारण मंडप पुरलं नाही. आज आल्याबरोबर कोकटसाहेब म्हणले मंडप तर पुरला नाही, कार्यक्रम कसा होईल? मी सांगितलं हा कार्यक्रमाचा मंडप नाही आहे, हा फक्त भजनाचा मंडप आहे. या मंडपामध्ये 7 दिवस फक्त भजन चालणार आहेत आणि भजनाकरता 10,000 टाळकरी आहेत. आणि हे टाळकरी सगळे स्वखर्चाने येणार आहेत, कोणाला दक्षिणा द्यायचं काम नाही आहेत, भाडं द्यायचं नाही आहे. हे सर्व 10,000 लोक येणार, हे स्वखर्चाने येणार आहेत. 7 दिवस इथं राहणार आहेत, जे मिळेल तो प्रसाद खाणार आहेत, जे व्यवस्था कराल त्या व्यवस्थेत राहणार आहेत. आणि 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 4 प्रहर दिवसाचे आणि 4 प्रहर रात्रीचे.
प्रत्येक प्रहारामध्ये 2-2.5 हजार टाळकरी असतात. 3 तास दिवसा 3 तास रात्री असं 6 तास उभं राहून हे आमची भजनी मंडळ भजन करतात. आणि हे भजन भगवंताकरता असतं, देवाकरता असतं आणि निष्काम सेवा हे आणि असते. आणि निष्काम सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. मग हा सप्ताह केवळ भगवंताकरता आहेत. कुठलाही स्वार्थ घेऊन कोणी या ठिकाणी आलेलं नाही आहेत. आणि म्हणून तितिक्षा वृत्तीने राहून या ठिकाणी परमार्थ करणारा हा एक भक्तवर्ग आहे. पावसाळ्याचे दिवस असतात, किती पाऊस असला तरी भजन बंद नसतं, किती पाऊस असला तरी कुठलेही कार्यक्रम बंद नसतात, किती पाऊस असला तरी पंक्ती बंद नसतात. आणि म्हणून अशा प्रकारे आणि या ठिकाणी मागच्या सप्ताह जो पार पडला वैजापूरचा, सरांनी आपल्याला सांगितलं की दशमीच्या दिवशी 1,00,000 लिटर आमटी आपल्याला लागली होती. एका दिवसाची आमटी बरं का, 1,00,000 लिटर. तर अशा प्रकारे मग पहिल्या दिवशी पुरणपोळ्या असतात, त्याबरोबर दूध असतं. त्यानंतर षष्ठी ते दशमी या 5 दिवसामध्ये भाकरी असतात. तर वैजापूरला सुद्धा त्या ठिकाणी गणेश बुकची मंडळी आली होती. तर वैजापूरच्या सप्ताहामध्ये जवळजवळ मला वाटतं 56 लाख भाकरीची नोंद झालेली आहे 7 दिवसामध्ये. ते सर्टिफिकेट जे आपल्याला मिळालेलं आहे 5 दिवसाच्या भाकरी. एकादशीचा फराळ असतो, द्वादशीचा तर आपला बुंदीचा प्रसाद असतो 5 दिवसामध्ये. तर अशा प्रकारे आणि असणारा आपला हा सप्ताह आहेत. त्याकरता आपल्या सर्वांना झटावं लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहेत. म्हणून आज ध्वजारोहण झालेलं आहेत. दिवस फार थोडे राहिलेले आहेत. आता राहिलेली कामं पटापट आपण उरकून जास्तीत जास्त वेळ देणं हे स्वयंसेवकांचं आणि हे आपलं कर्तव्य असणार आहेत. लाखो समुदाय आपल्याकडे येणार आहेत. आलेल्या भक्त समुदायाची भोजनाची व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे भजनी मंडळ या ठिकाणी 7 दिवस भजन करण्याकरता येतात, ते 8-10 हजार लोक इथं मुक्कामालाच असतात. त्यांची पण व्यवस्था आपल्याला करणं आणि अतिशय महत्त्वाचं असतं. या व्यवस्था निश्चित आपण कराल. आज या ठिकाणी एवढ्या भव्य स्वरूपामध्ये ध्वजारोहण पार पडलेलं आहे. तर निश्चित यावरून पुढचाही अंदाज येतोच. तर माननीय आमदार साहेब आपल्याला लक्ष जास्त द्यावं लागेल. बाकी मंडळी तर आहेतच आणि आपलं लक्ष आहे, योगदानही आपलं आहेत. आपल्या सर्वांच्याच योगदानातून हे कार्य पार पडत असतं. आपण सर्व या ठिकाणी आलात. राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, त्याचप्रमाणे कोणी पत्रकार बंधू असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व महाराज मंडळी असतील, त्या तालुक्यातील सिन्नर तालुक्यातील सर्व महाराज मंडळी, बाहेरून त्याचप्रमाणे पोलीस खात्याचे असणारे सर्व कर्मचारी, त्यांना सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आभार होईल आणि मग प्रसाद आपण घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी मी वाणीला विश्राम देतो. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या परंपरेतील 177व्या अखंडानम सप्ताहाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सन्माननीय हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे गुरुवर्य काशिकानंदगिरी महाराज, त्याचप्रमाणे देवानंदगिरी महाराज आदी करून महंत या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे वैजापूरचे आमदार सन्माननीय बोरनारे सर, सिन्नरचे आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सन्माननीय श्रीमंतीताई कोकाटे, त्याचप्रमाणे अरुणदादा येवले, शिवाजी महाराज तळेकर, सप्ताह कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष शिवाजी महाराज तळेकर, उदयभाऊ सांगळे, त्याचप्रमाणे सप्ताह नियोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष
संभाजीराव जाधव सर, त्याचप्रमाणे सप्ताह नियोजन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष राजाजी गडाख, त्याचप्रमाणे आमची संपूर्ण नियोजन समिती, त्याचप्रमाणे शिवाजीराजे ठाकरे, पोलीस डिपार्टमेंट, पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे राजेंद्र भागवतराव घुमरे साहेब, त्याचप्रमाणे कैलास काका थोरात, विजय भीमराव काटे, ज्ञानेश्वर पांगरकर, जालिंदर जगन्नाथ थोरात, भारत शेठ कोकाटे, नवनाथ पाटील गडाख, रामभाऊ चव्हाणके, विनायक बापू घुमरे, आनंदा कांदळकर सर, अजित सावळेराम सैंदर, वाल्मिकराव हांडोरे, राजेंद्र डुमरे सर, संपत देवीदास वाणी, गोरक्षनाथ महाराज कासार, हे सर्वजण आम्ही नियोजन समितीत सहभागी केलेले आहे. आणि नियोजन समितीमध्ये सहभागी करण्याचं कारण असं आहे, कारण नियोजन करणं इतकं छोटं नाही, नियोजन खूप मोठं आहे. त्यामुळे आम्ही परिसरातल्या एक 10-15 गावामधून, प्रत्येक गावातून 1-2 सदस्य नियोजन समितीमध्ये घेतलेले आहे. आणि त्या नियोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संभाजी जाधव सर हे आहे, आणि उपाध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि राजेशजी गडाख सर, हे 2 आम्ही उपाध्यक्ष केलेले आहे, जेणेकरून नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही या दृष्टीने आम्ही तो विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट, हा सप्ताह 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुरू होणार आहे. आज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम जर पाहिला तर निश्चित 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये खूप मोठ्या संख्येनं, मला तरी वाटतं आमच्या डोळ्याचे पारणं नक्की फिटणार आहे. आणि आम्हाला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या पलीकडं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे याची खात्री पटते. त्या दृष्टीनं दिनांक 10/8/2024 या दिवशी महाराजांची सकाळी 10 वाजता भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक होणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट, आदिवासी नृत्य पथक असेल, बँड असेल, ढोल पथक असेल, इत्यादी सर्व वाद्य त्या मिरवणुकीमध्ये असणार आहे. आणि मिरवणुकीसाठी महाराजांचं जे आगमन होणार आहे ते हेलिकॉप्टरद्वारे आगमन महाराजांचं या ठिकाणी होणार आहे. तेव्हा माझी उपस्थित सर्व बांधवांना, भाविकांना विनंती आहे, त्या 10/8ची मिरवणूक आजपर्यंत आपल्या परिसरातच काय, परंतु आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात अशी मिरवणूक झाली नाही. अशी मिरवणूक 10 तारखेला होणार आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना विनम्र आवाहन करतो, 10 तारखेच्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. 10 तारीख ते 17 तारीख या कालावधीमध्ये सप्ताहामध्ये विशेषत्वानं सहभाग घ्या. सर्वांनी तन मन धनाने मदत करा. आणि आज या ठिकाणी सर्व स्टेजवरच्या मान्यवरांची नावं घेण्यात आली नाही, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. आणि यानंतर या ठिकाणी सन्माननीय विजयप्पा गडाख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. मधुकर महाराज, त्यांचं देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे कोण नाव आहे, रामभाऊ महाराज, त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि भाऊसाहेब महाराज जाधव, भाऊसाहेब माधव थोरात यांना या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. या ठिकाणी आमचे चुलते भाऊसाहेब माधव थोरात आणि विठ्ठल मामा जाधव यांना 4050 रुपये गेटवरती सापडलेले आहे. ज्या कोणी भाविकाची ती असतील तंतोतंत ओळख पटून ती पैसे घेऊन जावे असे मी विनंती करतो. आणि यानंतर या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व स्वयंसेवकांना एक विनंती करतो, सर्व ट्रॅक्टरमध्ये आपण महाप्रसाद भरून ठेवलेला आहे. इकडून अर्ध्यापर्यंत ते वाढणार आहे, तिकडून अर्ध्यापर्यंत वाढणार आहे. सर्व स्वयंसेवकांनी प्रत्येक ट्रॅक्टरवरती जा. ज्या ट्रॅक्टरचे जे स्वयंसेवक असतील त्यांनी त्याच ट्रॅक्टरला वाढण्याचं नियोजन करा. आणि आज चतुर्थी असल्यामुळे महाप्रसादामध्ये आपण फराळाचं देखील या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि फराळाचं जे नियोजन आहे, किचनच्या शेजारी म्हणजे मंडपाच्या उजव्या बाजूला जे दोन ट्राल्या आहे त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. कृपया त्या 2 ट्राल्यांजवळच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी, फराळाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जावं. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे, व्यासपीठावरील सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि 10/8 ते 17/8 या कालावधीमध्ये सर्वजण, सर्व तालुका, सर्व संपूर्ण जिल्हा, आपल्या तालुक्याचा परिसर, सर्वजण उपस्थित राहा हीच नम्र विनंती करतो. प्रथमतः खाली ज्या मॅट